किलोमीटर अंतरावर आहे. बेडसे येथे जाण्यासाठी जुन्या पुणे मुंबई हायवेवरून कामशेत येथे डावीकडे वळावे. पवना धरणाकडे जाताना बेडसे हे गाव लागते. तिथेच डोंगरात 150 मीटर पसरलेल्या खडकात ही लेणी खोदलेली आहे. साधारण इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 2 शतकापर्यंत ही लेणी खोदली गेलेली आहेत. साधारण 2200 वर्षापूर्वींची ही लेणी आहे. ही बौद्ध लेणी हिनयान पंथातील आहे. आता आपण ह्या लेणीच्या पायथ्या पोहोचलेलो आहे. आपण इथे बघू शकता ही बेडसा लेणी म्हणून इथे आपल्याला पाठीही दिसेल. आता वर जाण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत. इथल्या डोंगरात 150 मीटर पसरलेल्या खडकात ही लेणी खोदलेली आहे. नेहमीच्या सहलीच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौद्धकालीन लेणी. आडवाटेवरील ही लेणी असल्याने सर्वसामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही इथे नाही. पुरातत्व विभागाने बेडसी लेणींची चांगली निगा राखली आहे. वरपर्यंत जाण्यासाठी चांगल्या पायऱ्या तयार करून घेतल्या आहेत. कार्ला लेणीप्रमाणेच या ठिकाणी प्रवेश तिकीट घर नाही आहे. इथे आपण एक बरेचसे खेकडेही बघायला मिळाले. आपल्याकडे पायथ्याच्या गावावरून किंवा डोंगराच्या नावावरून, मंदिराच्या नावावरून एखाद्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा आहे. ही या लेण्यांना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेडसे या गावावरून बेडसे लेणी असे नाव मिळाले. आता आपण पायऱ्या चढून लेण्यांपर्यंत पोहोचलो आहोत. वर आल्यानंतर आपल्याला पहिली ही लेणी बघायला मिळते. इथे स्तूपासारखा एक आकार तयार केला असून काही कारणास्तव येथील काम असेच सोडून दिले आहे. इथून पुढे गेल्यानंतर काही पाण्याच्या टाक्या आणि एक स्तूप आपल्याला दिसेल. या पाण्याच्या टाक्याजवळ आपण शिलालेख कोरलेलाही आपल्याला दिसून येतो. इथून आपण आता चैत्यगृहात जाणार आहे. चैत्यगृह 28 फूट उंच असून त्याचा वरांडा किंवा सज्जा 4 खांबावर तोलून धरल्याप्रमाणे दिसतो. सज्जातील खांबाच्या कोरलेले आहेत. त्यातल्या 2 कमानीमधून आत जाता येते. यावर पाने आणि फुलांची वेलबुट्टी कोरलेली आहे. एका कमानीला सुंदर दगडी जाळी कोरलेली आहे. सज्जामध्ये बाकी ठिकाणी चैत्य कमानी आणि वेदिका पट्टींचे नक्षीकाम कोरलेले दिसून येते. चैत्यगृह हे हत्तीच्या पाठीच्या किंवा अंबारीच्या आकाराचे असून त्याच्यामध्ये बाजूला चौकोनी खांब आहेत. त्या खांबांच्या सुंदररित्या कोरलेले आहे. या लेण्यांमध्ये पूर्वी चित्रकाम केलेले होते, ज्याचा थोडासा शिल्लक भाग बघता येतो. चैत्यगृहाच्या बाहेर काही स्मारक स्तूप आहेत. तसेच बाजूला एक मोठा वरांडा खोदलाय. याची रचना गजपृष्ठाप्रमाणे आहे. बेडसे येथील स्तंभ मौर्य शैलीतील आहे किंवा त्यांना पर्सेपोलिटिन शैलीचे स्तंभ असे देखील म्हटले जाते. पार्सेपोलिस हे इराणमधील एक प्राचीन शहर होते. त्यावरून त्यावेळेला इराणशी व्यापारी संबंध होता असे दिसून येते. तसेच एका खोलीवर एक शिलालेख आहे. त्यामध्ये नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्याला दान दिले असे देखील कोरलेले आहे. ह्या खोलीच्या वर तो शिलालेख आपल्याला आढळून येतो.
आता चैत्यगृहातून आपण पुढे जाणार आहोत. चैत्यगृहातून पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके दिसेल. ते बसण्यासाठी ओटा देखील कोरण्यात आलेला असावा. पुढे एक पाण्याचे टाके आणि तिथून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला मुख्य विहार दिसेल. बेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना, बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या केलेल्या आहेत. वेदिका पट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक विहारात झोपण्यासाठी दगडी ओटा आहे. येथे बरेच विहार आहेत. या विहाराचे बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते. अशाप्रमाणे इथे आपल्याला ह्या खोल्या दिसून येतील. कार्बन डेटिंगमध्ये असे दिसून आले आहे की लेण्यांचा वरचा भाग हा खालील भागापेक्षा जुना आहे. म्हणजे ह्या लेण्या वरून खाली कोरलेल्या आहे असे कळून येते. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.